चोपडा शहर पोलिसांनी अवैध देह व्यापाराविरोधात मोठी धडक कारवाई करत कुंटणखाण्याचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे। चोपडा शहरातील तहसील कार्यालयाच्या मार्गाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या जागेवर उभारलेल्या पत्र्याच्या झोपड्यांमध्ये अवैधरित्या देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत दुपारच्या सुमारास छापा टाकला। छाप्यात नेपाळ, राजस्थान आणि चोपडा येथील महिलांना आश्रय देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले। या कारवाईत 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षण व मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी शिल्पा राम लामा वय 35 आणि पूजा टिकाराम थापा वय 29 या दोघींना अटक करण्यात आली आहे। तर शिवाजी भीमराव पाटील, फरीद कदीर शेख, शाहरुख वाहिद खान, शरीफ रमजान तेली, कालू उर्फ रणजित चौधरी, फिरोजी ईशा खान, बापू उर्फ जितेंद्र रावणवाडे, संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र राजपूत हे आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळूज, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी आणि त्यांच्या पथकाने ही धाड यशस्वी केली। पोलीस कॉन्स्टेबल मदन रतिलाल पावरा यांच्या फिर्यादीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अर्थात पिटा कायद्याच्या कलम 3, 4, 5 आणि 7 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करत आहेत। विशेष म्हणजे चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीमच उघडली आहे। गांजा विक्री, गावठी कट्टे, अवैध गुन्हे कत्तल, बालविवाह आणि आता देह व्यापार अशा विविध गैरप्रकारांवर त्यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे। या ताज्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांचा कठोर संदेश गेला आहे। चोपडा शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत। प्रतिनिधी मिलिंद सोनोने आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, चोपडा।